session in first standard class. Our today's subject is English. In our previous class, we already started exercise on our lesson number 3. And today, we are going to learn remaining part of this exercise. Okay students, let's see. Learn new words. Learn new words. बघा म्हणजे नवीन शब्द शिकायचे आहेत. Reading and writing skills. Look at the pictures and write what each person is. Look at the pictures. हे बघा इथे आपल्याला काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि आपल्याला काय ओळखायचं आहे. ह्या पिक्चरमध्ये जे दिलेले आहे ते पर्सन्स कोण आहेत. Use words from the box. In this box there are some words are given for us, okay, and we have to find out which is these words we write here, okay. Look at this picture. First picture is, look here, who is she student? Yes, काय दिसते बघा या चित्रामध्ये आपल्याला. ही कोण आहे. she is dancer, okay नाही. she is dancer. what she is doing here? she is dancing, so she is dancer. so right here dancer. डान्सर म्हणजे कोण. नृत्यांगना. जी नृत्य करते तिला काय म्हणतात. डान्सर म्हणतात. ओके, सो राईट हिअर डान्सर. इन दिस सेकंड पिक्चर व्हॉट वी सी, दिस इज बस. अँड हू इज ही स्टुडंट. ही इज ड्रायव्हर. ओके, ही इज ड्रायव्हर. जे बस ड्राईव्ह करतात त्यांना काय म्हणतात. ड्रायव्हर म्हणतात की नाही. सो ही इज ड्रायव्हर. So right here driver, D-R-I-V-E-R. Next picture, who is she? What she is doing here? Look at this picture. She is teaching to students. बघा ह्या काय करतात. मुलांना शिकवतात. So student tell me who is she? Yes, she is teacher. Teacher आहे की नाही. टीचर्स काय करतात. टीचर teaches the lessons to students. Okay, so right here teacher. Yes, this is our next picture. Look at this picture. Who is he? He is cricketer. what he is doing here? He is playing cricket, isn't it? He is playing cricket, so he is cricketer. so right here cricketer, cricketer. Okay students, do you understood this? Now answer the questions. Use the words given in the box for help. One is done for you. Now answer the questions. बघा इथे आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत and we have to go answer to these questions. Use the words given in the box for help. बघा या बॉक्समध्ये आपल्याला हेल्पसाठी म्हणजेच मदतीसाठी काही वर्ड्स दिलेले आहेत. Now answer the questions. Use the words given in the box for help. One is done for you. हे बघा इथे आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. आपल्याला जे आन्सर्स फाइंड आउट करायचे आहेत आणि आपल्या मदतीसाठी फॉर अवर हेल्प ह्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत. ह्या वर्ड्समध्ये प्रॉपर आन्सर चूज करून आपल्याला इथे लिहायचं आहे. ओके स्टुडंट्स, बघा आपल्याला इथे फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. ते व्हॉट डज अ डान्सर डू. व्हॉट डज अ डान्सर डू. शी इज डान्सर अँड व्हॉट शी इज डुईंग हिअर. अ डान्सर डान्सेस. डान्सर काय करते. डान्स करते. अ डान्सर डान्सेस. ओके, नंबर 2 इज what does a driver do. Look at this picture. He is driver and what he is doing here. what does a driver do. driver काय करतोय. a driver बघा ह्या ऑप्शन मध्ये फाइंड आउट करा प्रॉपर आन्सर. plays cricket, dances, teaches or drives a bus or drives a bus. बघा कोणता आन्सर येणार इथे. what does a driver do. a driver drives a bus. ड्रायव्हर काय करतो. बस चालवतो की नाही. सो राईट हिअर drives a bus. नेक्स्ट इज नंबर 3. what does the teachers do. what does the teachers do. Look at this picture. what she is doing here. A teacher teaches.
अ टीचर टीचेस. हे बघा TEACHES. टीचर काय करतात? शिकवतात. टीचेस म्हणजे शिकवणे. अँड व्हॉट डज अ क्रिकेटर डू? क्रिकेटर जे क्रिकेट खेळतात त्यांना काय म्हणतात? क्रिकेटर. लुक ॲट दिस पिक्चर. व्हॉट ही इज डुईंग हिअर? ही इज प्लेइंग क्रिकेट. सो ही इज क्रिकेटर. अ क्रिकेटर प्लेज क्रिकेट. बघा प्लेज क्रिकेट. सो राईट हिअर प्लेज क्रिकेट. ओके स्टुडंट्स, यू गॉट इट. पंक्च्युएट. पंक्च्युएट म्हणजे पंक्च्युएट्स म्हणजे काय? आपण अगोदरच्या लेसनमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्या इंग्लिश लँग्वेजमध्ये सेंटेन्स प्रॉपर लिहिण्यासाठी किंवा वाचण्यासाठी काही सिम्बॉल्स किंवा काही साईन्स ॲड केले जातात. त्याला काय म्हणतात? पंक्च्युएट. म्हणजेच काय? विरामचिन्हे. आपण अगोदरच्या लेसनमध्ये कोणतं पंक्च्युएशन बघितलं होतं? यस, डू यू नो? सांगा बघू, आपण काय बघितलं होतं आपल्या गेल्या लेसनमध्ये? फुल स्टॉप. हो की नाही? जेव्हा एखादं सेंटेन्स पूर्ण होतं तेव्हा आपण काय करतो? फुल स्टॉप देतो. ओके. आता ह्या लेसनमध्ये आपल्याला नेक्स्ट पार्ट त्याचं शिकायचं आहे. काय दिले बघा? कंप्लीट द वर्ड्स विथ कॅपिटल लेटर्स. कंप्लीट द वर्ड्स विथ कॅपिटल लेटर्स. हे जे वर्ड्स आहेत ते आपल्याला कॅपिटल लेटरमध्ये लिहून कंप्लीट करायचे आहेत. बट रिमेंबर. रिमेंबर म्हणजे काय? लक्षात ठेवा. रिमेंबर, we use a capital letters to begin a sentence. We use a capital letters to begin a sentence. बघा, प्रत्येक सेंटेन्सची जी सुरुवातीचं लेटर असतं ते कंपल्सरी कॅपिटल येतं. ओके. तर आपल्याला इथे काय करायचं आहे? बघा इथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये स्मॉल टी दिलेला आहे. ओके. व्हॉट इज दिस? दिस इज स्मॉल टी. मग आपल्याला इथे काय लिहायचं आहे? कॅपिटल टी. इथे कॅपिटल टी लिहायचं आणि THE. The dog is at the gate. ओके. The dog is at the gate. पुढे बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे? स्मॉल h. We have to write here capital H. HE. Wants his book. He wants his book. But beginning letter of the sentence is capital. So write here capital H. And third one is T. Write here capital T. THEY. They run fast. They run fast. Okay students, समजलं? प्रत्येक सेंटेन्सचं बिगिनिंग म्हणजे सुरुवातीचं जे अल्फाबेट आहे ते नेहमी कॅपिटल येतं. स्पेल म्हणजे काय? ती स्पेलिंग जी असते ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. ओके. रायटिंग स्किल. यूज AE or O टू कंप्लीट दीज वर्ड्स. हे अल्फाबेट्स वापरायचे आहेत आणि हे जे वर्ड्स आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे आहे. C-T, H-T, P-N and C-R. आता इथे आपल्याला हे वर्ड्स वापरायचे आहेत. ओके. CAT कॅट. सो यूज हिअर CA. इथे A लिहायचं. CAT कॅट. HOP होप. HOP hope. Right here O. PEN pen. PEN pen and CAR car. Okay. CAT cat. HOP hope. PEN pen. CAR car. Okay students, understood? Yes. Next is write. WRITE. Writing skills. लुक ॲट द पिक्चर्स अँड डिस्क्राईब इट. आता आपल्याला काय करायचं आहे? हे पिक्चर बघायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ते जे फिलअप्स दिलेले आहेत ते लिहायचे आहेत. ओके. ह्याच्यामध्ये आपल्याला सिंग्युलर अँड प्लुरल ह्याचा अभ्यास जो केलेला आहे तो वापर करायचा आहे. ओके स्टुडंट्स, लुक ॲट दिस पिक्चर. दीज आर 2 गर्ल्स. दिस इज कॅट. दीज आर किटन्स. दिस इज बास्केट. ओके. आता सेंटेन्स बघूया. Look at the picture and describe it. There is one dash. There is one dash. काय दिले बघा आपल्याला? कॅट आणि कॅट्स. इथे किती कॅट आहे? There is only one cat. ओके. इथे फक्त एक कॅट आहे. सो राईट हिअर there is one cat. CAT cat. हे जे यस आहे हे आपण कॅन्सल करायचं. हे कॅट्स आहे ते कॅन्सल करा आणि हे कॅट आहे ते इथे लिहायचं आहे. In the dash
इन द डॅश. आता इथे काय दिले बघा, बास्केट अँड बास्केट्स. ओके, इथे बास्केट आहे का बास्केट्स आहे, तिथे एकच बास्केट आहे. मग आपण हे आन्सर बरोबर आहे का आपलं, बास्केट्स म्हणजे मोर दॅन वन बास्केट. इथे फक्त एक बास्केट आहे, तो राईट हिअर इन द बास्केट, BASKET, basket. She has 4 dash kitten or kittens. She has 4 dash. बघा किती kittens आहेत बास्केटमध्ये. There are only one cat. This is cat and these all are kittens. Kittens किती आहेत, 1 2 3 4. किटन म्हणजे काय, यस मांजराची पिल्लू. ओके, किती आहेत बघा, 1 2 3 4 means objects are or the kittens are more than one, so we add here yes. Okay, so right here she has 4 kittens. हा जो शब्द आहे तो इथे लिहायचा आहे आणि ह्या शब्दाला कट करायचा आहे. दिस इज नॉट आन्सर, दिस इज अवर आन्सर. देअर आर 2 डॅश गर्ल और गर्ल्स. बघा इथे किती मुली आहेत, 1 and 2. देअर आर 2 गर्ल्स. सो व्हॉट वी राईट हिअर स्टुडंट्स, कॅन यू टेल मी, girl or girls? Right here girls. Okay, yes, because girls are more than one. These are not singular. Okay, so right here girls and cut this singular object near the basket and 1 dash girl all girls. 1 आलं तर आपण काय लिहिणार, गर्ल लिहिणार. ओके, सो राईट हिअर गर्ल. 1 गर्ल हॅज अ डॅश. बघा या मुलीच्या हातामध्ये काय आहे, बॉल आहे. किती बॉल्स आहेत, एक आहे का जास्त बॉल आहे, देर आर ओनली 1 बॉल. ओके, सो वी हॅव टू राईट हिअर 1 गर्ल हॅज अ 1 बॉल. 1 गर्ल हॅज अ 1 बॉल. ओके, सो राईट हिअर बॉल अँड कट दिस बॉल्स इन हर हँड और हँड्स. हँड और हँड्स. बॉल कुठे आहे बघा, तिच्या हातामध्ये आहे, इन हर हँड. सो कट दिस हँड्स. ओके, राईट हिअर हँड. ओके स्टुडंट्स, you got it. Okay students, I hope you understood all these exercise. We will stop here. We will meet again in our next class. Till that, stay home, stay safe. Bye students. Have a nice day.